नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वॉशिंग्टनला एका कॅथेड्रलमध्ये कार्यक्रम अटेंड करायला गेले. त्यावेळेला तिथल्या रेव्हरंड मरियन बडी ह्या ज्या वॉशिंग्टनच्या नॅशनल कॅथेड्रलच्या प्रमुख रेव्हरंड आहेत आणि ह्या पहिल्या अशा लेडी आहेत की ज्या रेव्हरंड पदावर त्यांचं नियुक्ती झालेली आहे, इलेक्शन झालेलं आहे. तर या बाईंनी त्यांचं जे भाषण केलं त्या कार्यक्रमामध्ये, डोनाल्ड ट्रम्प समोर बसलेले होते आणि या बाई बोलल्या. तर या ख्रिश्चन धर्मातल्या एक प्रमुख पदावर तिथे आहेत. जसे धर्मातले वेगवेगळे पदं असतात. ह्या डॉक्टरेट आहेत. यांनी BA हिस्ट्री केलेलं आहे, MA परत असं धार्मिक क्षेत्रात केलं आहे आणि PhD देखील धार्मिक क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्यांचं, रिलिजियस स्टडीजमध्ये. तर या बाईंनी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे नवीन कायदे नियम काढले, ऑर्डर्स काढले आणि त्याच्यामध्ये जो धडाका लावला, हे जे ट्रान्सजेंडर असतात, LGBTQ कम्युनिटी असते यांच्या विरोधात, किंवा जे बाहेरून आलेले इमायग्रंट्स आहेत आणि ज्यांचं सिटिझनशिप झालेलं नाही आहे वगैरे, अशा अनेक धडाक्याचे जे ऑर्डर्स काढल्या, ज्याच्यामुळे अमेरिकेमध्ये एक अस्वस्थता पसरली आणि अमेरिकेच्या बाहेर देखील लोक घाबरायला लागलेत. शेजारच्या देशांना घाबरवणारे, एक त्यांच्यावर दबाव टाकणारे असे काही आदेश काढले, वक्तव्य केले. आणि मग या रेव्हरंड मरियन बडी काय म्हणतायत हे फार ऐकण्यासारखं आहे मित्रांनो. म्हणजे एखाद्या धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला च्या मनामध्ये किती कंपॅशन असावं, किती प्रेम असावं. त्या व्यक्तीने मानवतेसाठी, मग त्या मानवाचं जात, धर्म, वर्ण, सिटिझनशिप, त्याच्याकडे डॉक्युमेंट आहेत की नाही, तो कोणत्या पदावर काम करतो तो मानव, हे न बघता त्या मानवाच्या कल्याणासाठी, त्या मानवाची काळजी करणारं असं बेधडक वक्तव्य अमेरिकन प्रेसिडेंट, की जी आज सगळ्यात ताकदवर व्यक्ती आहे जगातली. आज जगात सगळ्यात ताकदवान कोण आहे तर अमेरिकेचा प्रेसिडेंट असतो मित्रांनो. कारण अमेरिका ही बिगेस्ट इकॉनॉमी आणि मोस्ट पॉवरफुल कंट्री आहे जगातली. त्याचा प्रेसिडेंट म्हणजे मोस्ट पॉवरफुल पर्सन. ते जगात काहीही करू शकतात त्यांना पाहिजे ते. परंतु अशा व्यक्तीला अशा गोड बोलून सुनावणं, त्याला एक्सपोज करणं की तू हे काय करतोयस, धर्माचं नाव देखील तू घेतोस, त्या नावाने देखील लोकांच्या भावना भडकवतोस, परंतु धर्माचं आचरण करतोयस का? तुझ्या ह्या सरकारी आदेशांमध्ये धर्म कुठे आहे? आपल्या ज्या देवाच्या आदेश आहेत, देवाची जी इच्छा आहे प्रजेसाठी काय केलं पाहिजे, हे तू करतोयस का? हे त्यांनी अगदी त्यांची कानउघाडणी केल्यासारखं गोड शब्दात ज्या पद्धतीने मांडलंय, तसं भारतात काही धार्मिक क्षेत्रातले व्यक्ती बोलतात थोड्याफार लेवलला, परंतु अशा पद्धतीचं वाक्य, भाषण मी कुठेच ऐकलं नाही. कोणत्याच धर्माच्या गुरुकडून ऐकलं नाही आणि कोणत्याच देशात ऐकलं नाही. आपल्याकडे या भाषणाची 2014 पासून गरज होती, परंतु कुठला शंकराचार्य, कुठल्याच पीठाच्या कोणीही अशा पद्धतीचं वक्तव्य मानवतेच्या कल्याणासाठी केलं नाही. तुम्ही नक्की ऐका आणि मग मी बोलतो तुमच्याशी. Let me make one final plea, Mr. President. Millions have put their trust in you. And as you told the nation yesterday, you have felt the providential hand of a loving God. In the name of our God, I ask you to have mercy upon the people in our country who are scared now. There are gay, lesbian, and transgender children in Democratic, Republican, and independent families. Some who fear for their lives. And the people who pick our crops and clean our office buildings, who labor in poultry farms and meat packing plants, who wash the dishes after we eat in restaurants and work the night shifts in hospitals, they may not be citizens or have the proper documentation, but the vast majority of immigrants are not criminals. They pay taxes and are good neighbors
They are faithful members of our churches and mosques, synagogues, wadara, and temples. I ask you to have mercy, Mr. President, on those in our communities whose children fear that their parents will be taken away, and that you help those who are fleeing war zones and persecution in their own lands to find compassion and welcome here. Our God teaches us that we are to be merciful to the stranger, for we were all once strangers in this land. May God grant us the strength and courage to honor the dignity of every human being, to speak the truth to one another in love, and walk humbly with each other and our God for the good of all people in this nation and the world. Amen. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की या रेव्हरंड जेव्हा बोलत होत्या त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प इकडे तिकडे बघायला लागले होते. इतर लोक सिरियसली ऐकत होते, परंतु डोनाल्ड ट्रम्पची चलबिचल सुरू झाली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला तोंडावर असं सुनावणं आणि त्याला बेचैन करून सोडणं, ही हिंमत या रेव्हरंड मॅरियन बडी यांनी जी दाखवली ती खूप ऐतिहासिक आहे मित्रांनो. त्यांना सांगितलं की आपल्या देशातले हे लोक ते काम करतात, रेस्टॉरंट्समध्ये काम करतात, आपल्या शेतांमध्ये काम करतात, हे घाबरलेत, यांची मुलं घाबरलेत. ट्रान्सजेंडर, गेज, लेस्बियन्स, मग ते तुझ्या पक्षाचे असतील, विरोधी पक्षातले असतील, हे देखील घाबरलेत. तर ही देवाची लेकरं आहेत, यांनी असं घाबरणं बरोबर नाही. त्यांच्याकडे सिटिझनशिप असेल नसेल तो भाग वेगळा आहे. आपले शेजारी राष्ट्र आपले शत्रू नाहीत. हे जे लोक आहेत बाहेरून आलेले, हे यांच्यातले मोस्ट लोक हे क्रिमिनल नाहीत. हे कष्ट करतात, आपल्याकडे टॅक्सेस भरतात, आपले कामं करतात. तर त्यांच्यावर मर्सी कर, त्यांच्यावर दया कर, असं त्यांना घाबरवू नकोस, असं स्पष्ट शब्दामध्ये गोड बोलून रेव्हरंड मॅरियन बडी यांनी डोनाल्ड ट्रम्पला सुनावलंय. अशी हिंमत प्रत्येक देशातले जे धार्मिक गुरु आहेत त्यांनी मानवतेसाठी, केवळ फक्त ख्रिश्चॅनिटीसाठी बोलल्यात का त्या बाई? नाही. केवळ फक्त अमेरिकेतल्या सिटिझनसाठी बोलल्यात का? नाही. केवळ पुरुषांसाठी नाही, स्त्रियांसाठी नाही, त्या सगळ्यांसाठी मानवतेच्या कल्याणासाठी बोलल्यात. बघा, ही फार महत्वाची भावना आहे आणि ही भावना ख्रिश्चन मिशनरीजच्या लोकांमध्ये दिसून येते. आणि ते ज्या पद्धतीने डेडिकेशनने मानव सेवेसाठी, प्रेमासाठी, करुणेसाठी आयुष्य घालवतात आणि त्याच्यासाठी ते त्याग करतात, ते या बाईंनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी मागचा पुढचा कसला विचार केलेला नाही की माझ्या पदाचं काय होईल, माझ्या जीवाचं काय होईल, मला ट्रोल केलं जाईल, काही बघितलेलं नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात ट्रम्पला सुनावलंय की हे जे तू करतोयस हे धर्माला धरून नाही, आपल्या देवाला हे पटलेलं नाही, हे पटणार नाही, तर तू असं करू नकोस. मर्सी ठेव, करुणा कर, घाबरवू नकोस लोकांना. भारतात देखील अशी गरज आहे, परंतु भारतातले जे बहुतांश जे साधू, संत, महंत, योगी ज्यांना आपण म्हणतो, साध्व्या, हे हिंदू राष्ट्र, ब्राह्मणवाद, मुस्लिम द्वेष, मायनॉरिटीचा द्वेष, क्षुद्र अस्पृश्यांचा द्वेष याच्यामध्ये व्यस्त दिसतात आपल्याला. आता बघा कुंभमेळ्यामध्ये काय चाललेलं आहे. हे राजकीय प्रोपगंडा चालवत आहेत भारतातले जे धर्मगुरू आहेत. हे वर्णव्यवस्था अबाधित राहावी, ब्राह्मण वर्चस्व राहावं, RSSची सत्ता यावी याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि जे लोक घाबरलेत, मायनॉरिटीचे लोक घाबरलेत, SC ST OBCचे लोक घाबरलेत, BJP RSSच्या विरोधात विचारसरणी असलेले इव्हन सवर्ण सुद्धा घाबरलेत, त्यांना जेलमध्ये डांबलं जातंय. याच्यासाठी कुठलेही हे साधू, संत, महंत कोणीही आवाज उठत नाही. हा फरक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हा ऐतिहासिक आहे. जेव्हा हे लोक सत्तेसोबत बसून सत्तेचे फळं उपभोगण्यासाठी मायनॉरिटीच्या विरोधामध्ये द्वेष पेरतायत, त्यावेळेला अमेरिकेमध्ये एक अशी धार्मिक लीडर पुढे येते की जी द्वेष पसरवणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला, भीती पसरवणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला सुनावते. हे ऐतिहासिक आहे. हिची नोंद
या लेडीची नोंद इतिहास करणार आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्या देशातले जे विषमतावादी, जे बरेचसे, सगळे विषमतावादी आहेत मी असं म्हणत नाही, पण जे बरेचसे जे गुरु, बाबा, योगी, साधू, साध्वी जे विषमतावादी आहेत, यांची देखील नोंद इतिहास करणार आहे, पण नकारात्मक पद्धतीने करणार आहे. आय होप आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे धर्मगुरू पुढे यावेत. त्यांनी हिंमत करावी आणि जनतेसाठी, जनकल्याणासाठी बोलावं. एका विशिष्ट वर्णासाठी, एका विशिष्ट पॉलिटिकल आयडिओलॉजीसाठी, मायनॉरिटीचा द्वेष करण्यासाठी पुढे येऊ नये असं मला वाटतं. जय हिंद, जय संविधान मित्रमैत्रिणींनो.